आता आम्ही सोडतोय या छानशा कॉटेजला. सकाळचे 6:30 वाजलेत. आमची 7ची बस आहे. सगळं आवरलंय. बॅग सगळं आवरलं, बॅग आवरली, आम्ही आवरलो, सगळं आवरून झालं. शूज वगैरे सगळे आम्ही घरच्याच कपड्यात निघतोय. आणि एकावर एक कपडे घालतो. हा, एकावर एक कपडे घालतो बिकॉज खूप थंडी आहे. 3-4 डिग्री असेल ना. काय माहित बघा. माझा नेटपॅक पण संपला. हा यार, एकुलता एक सोर्स होता ते पण संपला. बघू आता नाश्ता वगैरे करू. नाश्ता नाही करायचा ना इथे. नाश्ता म्हणजे थोडासा चटरपटर खाऊ बस मध्ये. बघू. आय एम जस्ट होपिंग की मला मोशन सिकनेस नको व्हायला. नाही रे, एवढा वेळ झाली का आता कशाला होईल. ह्याचं नुसतं उठलं की काल रात्री ह्याला सगळं सामान सांगितलं. सगळं मीच भरून ठेवलेलं, सगळी बॅग भरलेली. उगाच काय पण बोलतो. माझी झिप बंद करशील का बॅगेची. नाही करणार, तुझं तू कर. हे बघितलं. आता आम्ही जरा भांडतो. बाय. हॅलो वर्ल्ड. हॅलो. आता आम्ही आलेलो आहे रेकॉंग पियोला. इथे आता तुम्हाला गाड्या बिड्या सगळं दिसतील. इथे एवढं हे नाही. हा, तर आम्ही इकडे आलोय. इथून आम्ही एक टॅक्सी करणार आहे आणि इकडचे जेवढे नाही आणि जेवढे इकडे हे आहेत फिरण्याचे स्पॉट आहेत तिथे आम्ही कॅबनी फिरण्याचा प्रयत्न करणार. त्यासाठी आम्हाला कॅब शोधावी लागेल. तर आम्ही कॅब शोधण्याची काय बोलतात त्याला, काय बोलतात, कॅब शोधायला निघालोय. बघू आम्हाला कॅब भेटली का. कॅब भेटली की आपण कॅब मधनं परत भेटू. हा, आणि इथे किन्नर कैलाश बघणार. तो पण तुम्हाला दाखवतो जर आम्हाला दिसला तर. कॅब मध्ये भेटूया. बोललेलो आम्ही की कॅब मध्ये बसल्यावर आम्ही तुम्हाला दाखवू. पण आम्ही बसलेलो ह्या कॅब मध्ये लॉर्ड ऑल्टो. आणि त्या लॉर्ड ऑल्टोवाल्याने अशी गाडी चालवली आहे मस्त व्यवस्थित आणि गाणी लावलेली त्याच्यात. म्हणून आम्ही बोललो गाणी लावलेल्या कॅब मध्ये, गाणी लगे हुए कॅब में हम नहीं करेंगे व्लॉग, कॉपीराइट नहीं मांगते अपने को. तर आम्ही पहिल्या ठिकाणी आलोय इथे रेकॉंग पियोला कोठी मंदिर. आता आम्ही तिकडे जाऊ. तिकडचं परिसर आम्ही तुम्हाला दाखवू आणि आम्ही परत तुम्हाला भेटू परिसरात. बॉय. मला आम्ही लास्ट टाइम दाखवलं आहे बघा, हे मंदिर आहे. आणि ह्याचं जे छोटे छोटे असतात ना, म्हणजे मंदिराच्या आतल्या बिल्डिंग त्या बिल्डिंगमध्ये असं सिल्वर कलरचं वरचं असतं. आणि मेन मंदिर इकडे आहे ज्याला गोल्डन आहे. हा वाला गोल्डनवाला आहे. आता कोठी मंदिरमध्ये आम्ही जाऊ. असं बाहेरून बघून घ्या. आता आतून पण दाखव ना. तेरा भाई सब दिखाएगा तुम्हारा भाई तुमको. हे वी आर अबाउट टू एंटर द मंदिर. पण आम्हाला माहिती हे टाळा लावलाय. ताला है भाई, ताला है बाबा. क्यों तोड़ने का है क्या. वेरी गुड. और सक्सेसफुली हम लोग मंदिर में पहुंच गए. पर मंदिर है बंद. तो क्या करेंगे हम आपको बाहर से दिखाएंगे मंदिर कैसे दिखता है. थोडीशी चूक झाली आमची. आम्ही चुकीच्या दाराने आत जात होतो. आता आम्हाला दुसरं दार भेटलेलं आहे. यस येस इट इज द गर्ल्स. हां, तर आम्ही दुसऱ्या दाराने आत चाललोय. खूप पळत चाललोय. हो वाव, तुम्हाला दाखवतो थांबा आज जाऊन. आज जाऊन नाही. अरे हे आयफोन मधनं बॅक कॅम लगेच नाही करू शकत. हा नाही, इथे असं आपण स्वॉप नाही करू शकत. झापझूप बंद करून दुसरी व्हिडिओ चालू करायला लागते. चला आम्ही मंदिराच्या आत चाललोय. हे आहे मंदिराच्या एंट्रन्स मधनं व्ह्यू. हा व्ह्यू बघा. प्रत्येक मंदिराचा हा व्ह्यू बघा यार तुम्ही लोक. एवढा भारी काय हा. आणि ही फुलं बघा, ती प्रिटी आहेत. हा मंदिर में प्रवेश करना मना है गेस. हे मंदिर नाही, हा गाभारा आहे. आम्ही या गाभाऱ्यात आहे. आणि इथे ना कुठेच हे परत हा गाभारा इथे कुठेच मंदिरात टुरिस्ट लोकांना अलाउड नाही, एक्सेप्ट फॉर लोकल्स. कुठल्याच मंदिरात कुठेही बाहेरच्या लोकांना. आणि हा ना हा डोंगर, हा इथे किन्नर कैलाश आहे. तुम्हाला ते पण दाखवू. या दोन डोंगरांच्या मध्ये मागे. आणि हा ढग एवढा व्यवस्थित आला इथे यार. तुम्हाला ते पण आम्ही दाखवतो थांबा. की इकडचे लोक किती स्वीट आहेत. आम्ही ना चुकून चप्पल घालून आत नव्हतो गेलो. मंदिर नाहीये, गाभारा आहे. गाभारा नाही, परिसर आहे. तो आम्हाला एकदम हसून स्वीटली बोलला की टोपी घालूनच आत जायचं आहे. आणि या मंदिरात जसं हा इथे फोटोग्राफी पण अलाउड नाही, तर मी व्हिडिओ नाही काढणार. आम्ही फक्त टोपी घालू. इथून मागून हा परिसर बघा. आणि हे मंदिर आहे. ह्याच्या पलीकडे आम्ही तुम्हाला काही दाखवू शकत नाही. आय एम सॉरी. आणि ही टोपी आम्ही असे दिसतोय. हे थंबनेल म्हणून वापरू शकते. टोपी घालावीच लागते. हो, काय मस्त दिसतंय. क्लिक कर ना. हा अरे लोक. सो ॲक्च्युली ना
आता इथे आम्ही व्हिडिओ काढू शकत नाही, तर मग आम्ही तुम्हाला असं इथून जेवढं दाखवता येतील तेवढं दाखवतो. बाकी नंतर आपण तुम्ही येऊन बघा कधीतरी. खूप मस्त मंदिर होतं हे, खूप सुंदर आहे. आणि तिथे आतमध्ये हे फक्त ते कोठी माता मंदिर नाही आहे, पांडवांनी हाताने बांधलेलं मंदिर आहे ते. हो. आणि तेव्हापासून आतापर्यंत त्याला फक्त कलर केलंय, बाकी काही रिस्टोरेशन नाही. आणि त्यांची ती टोपी घालूनच आपण एंट्री करू शकतो. तुम्हाला दाखवलं ना टोपीवाला. आता मी शूट नाही केलं बिकॉज आत अलाउड नव्हतं. आणि आता हे दुसरं मंदिर आहे, हे भैरव मंदिर आहे, हे पण तुम्हाला दाखवतो. मला ती टोपी हवी आहे. येस, मला पण. ॲज आठवण. आणि हे त्याच्या बाहेर पडल्यावर भैरव मंदिर आहे बघा. ह्याला पण वरती ते गोल्डन आहे. आणि काय सुंदर मंदिर आहे ते बघा. खाली त्यांची खाली एक मूर्ती पण आहे. खूप सुंदर मंदिर आहे. इथे आतमध्ये जाऊ देत नाहीत, कदाचित टायमिंग वगैरे असेल. हे बघा हे गेट. आणि इथे हे बघा तिघं बसलेत. आता इथून बघू दुसरीकडे कुठे जातो आणि तिकडे तुम्हाला भेटू. बघा हे मंदिर आहे. हे वर यायला दुसरा रस्ता होता आणि हे समोर असं दिसतं. आणि खाली त्यांची प्रतिमा बोलतात ना, प्रतिमा आहे. आणि हा दुसरा एंट्रीवाला पॉईंट आहे, जिथून इथेला इथे येऊ शकतो, पण वरती यायला जिना आहे दुसरा. समोरून दिसतं का बघू. आहे सुसाईड पॉइंट. आणि ह्याची डेप्थ बघा. ही मला पुढे फोन घेऊन जाऊ देत नाही, तर तुम्हाला कळेल किती डीप आहे. गाडीतून पण हिने मला फोन घेऊन दिला. 4000 फीट वरती आहोत. फीट नाही, काय बोलतात त्याला, मीटर. मला पण नाही माहित, बघायला लागेल. पण आम्ही खूप वरती आलोय. आम्हाला रस्ता दिसत नाही खाली. इथून 2 लवर्सने सुसाईड केलं होतं. त्यांचे घरवाले म्हणले नव्हते म्हणून. बरं झालं आपले हो बोलले ना. आणि इकडे कुठेतरी ते किन्नर कैलाश. आता इथून दिसत नाही, जेव्हा आम्ही कालपाला बोलतो तेव्हा दाखवतो. आणि ही बघा आमची बायको. आणि हा बघा, हा कोण, हा बघा कोण, माकड. चला, मी आता सुसाईड पॉईंटला जाऊन आलो, त्याची व्हिडिओ टाकतो. भाई खूप हवा, खूप प्रचंड हवा. मला उभं राहायला फाटत होते. ब्लॉग काय करणार तिकडे, तरी व्हिडिओ काढले. आता आम्ही इथे एक फोर्ट आहे, तो फोर्ट तुम्हाला दाखवतो. त्याचा व्ह्यू बघा फक्त. हा बघा, हा फोर्ट आहे आणि याचा व्ह्यू. फोर्ट. आता इकडे जाऊन तुम्हाला आतून दाखवतो कसं. इकडे हा जो गॅप आहे ना, हा बघा, हा या गॅपमध्ये किन्नर कैलाश आहे. पण आता सध्या जाम ढगामध्ये लपलं आहे. पण यायला बघितल्याशिवाय मी जाणार नाही आज इथून, जोपर्यंत ढगं जात नाहीत. हे एवढ्या ढगांमुळे. हा तो फोर्ट आहे आणि इथे किन्नर कैलाश आहे या गॅपमध्ये, या साईडला. बघू आपल्याला बघायला मिळतो का आज. मंदिर बघा. आम्ही फोर्टच्या आधी मंदिरात चाललोय. हा ना, एवढं भारी वाटतं ना. आणि या सगळ्याचा व्ह्यू दाखवून थकलो मी. एवढं भारी व्ह्यू आहेत. आता आत जाऊन बघू. हे बघा सगळीकडे इथे ड्रॅगन हे सगळं. हा बघा, हा व्ह्यू बघ. व्ह्यू. हे सगळ्याचा परिसर जाम सुंदर आहे यार. काय माहित, जामच भारी आहे. गावच भारी आहे. कालपा 150-200 साल पहिले ऐसे घर होते. हो, हे जुने घर अशी असायची. आता हे लोक नॉर्मल सिमेंट आणि याच्याने बांधायला लागले. हे बघा ना यार, किती सुंदर दिसतंय. ओके, लक्ष्मीनारायण मंदिर हे आहे, हे दाखव. आणि पुढे ब्रह्मचा आहे. आणि एक नारायण नागिनी टेम्पल यालाच बोलतात. तेव्हा तिथे नागिन आहे बघ ना त्याच्यावर दारावर. नागिन नाहीये, नाग आहे. हा सॉरी. आम्ही आता तुम्हाला खाली पण जाऊन दाखवतो. याच्या मागे जाऊ चला. हा, परत एकदा तुम्हाला आल्यावर आम्ही व्ह्यू दाखवू. मला शिकवतोय बघा हा, बटन दाबशील ब्लॉक करायला. ज्याला मी शिकवलं कॅमेरा कसं पकडायचं हातात. आला मोठा शहाणा. हो, आम्ही वेट करतोय कधी आम्हाला किन्नर कैलाश बघायला मिळेल. हे या डोंगराच्या मध्ये लपलं आहे, जो आता दिसत नाही आहे, बट दिसेल तो लवकरच. ते ढग हटले की तो एकदम असा डोंगर, आपण जसं लहानपणी ड्रॉ करायचो ना असे ट्रायंगल, तसा आहे तो शार्प. चलो आता हे बघा. आणि हे सगळं लाकडाचं आहे, सगळं लाकडाचं आहे. आणि हनुमान, गणपती,
हे यांचं मला नाव गणपती बाप्पा, हनुमान, काली माता, राम, सीता, लक्ष्मण. नाही राम सीता लक्ष्मण नाहीये, विष्णू शंकर ब्रह्मा आहे. हा सॉरी देवा सॉरी. ओ कृष्णजी. हवेली लाकडाचा आवाज येतोय. ओ माय गॉड, हा काय व्ह्यू आहे. इधर कोई जानता नहीं कि इधर क्यों नहीं आते लोग. हे नवीन आता घर बांधलं. हे बघा तो डोंगर दिसतो, तो बघा किती हे आहे. तसाच इकडे किन्नर कैलाश आहे, पण तो दिसत नाही यार. आम्हाला बघायचं यार. मी यार यासारखं बोलायला लागले आता. तर इकडे आता आम्ही थोडा पॉज घेतो, कारण जे आम्हाला दिसलं त्याच्यानंतर आम्हाला शूट करायचंच मन नाही केलं, म्हणून आता पोर्ट्रेटमध्ये तुम्हाला व्हिडिओ दिसतील, कारण असेच व्हिडिओ काढले. तुम्हाला माहिती आहे आम्ही किती एक्सायटेड होतो किन्नर कैलाससाठी, जे आम्हाला दिसलंच नाही शेवटपर्यंत ढगांमुळे, पण आम्हाला साक्षात भोलेनाथ दिसले. अजून काय पाहिजे बघा. तुम्हाला पण दिसत असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा आम्हाला. आम्ही आता जाऊन आलो, त्या मंदिरात पण जाऊन आलो आणि कुठे गेलेलो, फोर्टला जाऊन आलो. ते किन्नर कैलाश पण बघितलं आणि आम्हाला तिथे जे दिसलं ना एवढं सुंदर. आम्हाला ते किन्नर कैलाश पर्वत नाही दिसला, पण आम्हाला जाम बरं वाटलं तिकडे जाऊन. आम्ही तिथे मॉनेस्ट्रीमध्ये व्हिडिओ नाही काढली, कारण ते खूप पीसफुल होतं आणि तिथे असं व्हिडिओ काढण्यासारखं वाटत नव्हतं. आता ही गेली इथे आम्ही मार्केटला आलो आहे. ते पिओ मार्केट, इथे लोक कपडे बघतायत. आता बघू. आणि इथे पुढेच वरतीच बस स्टॉप आहे आमचा, आणि तिथेच आम्ही जिथे थांबलो आहे ते आहे. बघू थोडा इथे टाईमपास करू, बघू काय खरेदी करायला मिळते का. आणि मग कॅल्टी, मग घरी. मग आम्ही जिथे थांबलो तिथेच आम्ही जेवणार आणि त्याच्यानंतर झोपून जाणार. सकाळी 8:30ची परत बस आहे आमची शिमलाची, आणि 11 तास लागणार आहे त्याला जायला. तर बघू, परत तुम्हाला सांगतो काय इंटरेस्टिंग इथे असेल तर. बॉय हॅलो. सो फायनली आमची ही ट्रिप संपलेली आहे. आज लास्टचा डे आहे आणि डिनर सगळं झालं आहे. आज जे आम्ही व्ह्यू बघितले ना, आम्ही बघू टाकू क्लिपमध्ये, आणि ते आम्ही निवांत सांगू काय झालं. खरंच नाही, कारण आम्हाला सांगता येत नाही. इट वॉज वर्थ वेटिंग इन काल्पा रिकॉम पिओ. आणि आता आमच्यासोबत एक मेहमान आहे जो आम्हाला जाऊन देत नाही. जिमी अरे बघा, आता हात थांबवला की काय करेल बघा. हात थांबवला ना, अरे काय झालं, त्याचा मालकाचा आवाज आला. हात थांबवला की तो लगेच थोड्या वेळाने हे करतो. हे बघा आला, हिच्याकडे आला, माझ्याकडे आलो बाबू, तुला माझ्या करून घ्यायला. हिच्याकडे आला, करून गेला. थांबला आपण थांबलो की तो येतो परत की मला प्रेम पाहिजे. खूप गोड आहे. आता आज आमचा इथे दिवस लास्ट. उद्या सकाळी आमची बस आहे, आम्ही निघणार पुढे शिमलाला परत जाणार. आणि मग शिमल्यावर 1 तास हॉल्ट आणि 1 तासाने आमची परत बस टू दिल्ली. टू मच ट्रॅव्हल, वर्थ. हां, पण खरंच वर्थ आहे. काल्पाला तुम्ही याच या, खूप सुंदर आहे काल्पा. खूप म्हणजे हे जरा कमर्शियलाइज्ड आहे, पण खूप सुंदर आहे. आवडलं मला काल्पा. तर बघू, आपण भेटूया आता परत बसमध्ये किंवा ट्रेनमध्ये किंवा आपण डायरेक्ट आता शिमलालाच भेटू. हो, एक तर आम्ही 4K मध्ये सगळे व्हिडिओ शूट करतो, म्हणून एक व्हिडिओमध्ये आमचा 1 GB जातो. थँक गॉड आम्ही 128 GBचा पेनड्राईव्ह घेऊन आलो, नाही तर बंबू. हो, बघू. चला आता आपण भेटू परत शिमलामध्ये. 2 सेकंड आणि व्हिडिओ चालू ठेवला की असा हात पकडतो. हात दुखतो बाई, अजून सवय नाही आली एवढी. हात गेला तो. हात चाललाय ठुमक जब. चला आता आम्ही हात धुतो आणि जातो आणि नाची करायला. बाय, गुड नाईट, सायोनारा, सी यू टुमॉरो.